श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुपौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण गुरुपौर्णिमा येत्या 29 जुलै 2026 रोजी आहे, वार बुधवार. या दिवशी आषाढी पौर्णिमा आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. तसेच याला व्यासपूजा देखील म्हटले जाते, व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. तर आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्यासाठी जणू काही पर्वणीचा काळच आहे. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामी महाराजांच्या विविध प्रकारच्या सेवा करत असतो. तर बघा, स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आपण त्यांना गुरु बनवतो, म्हणजेच खरे आपले भाग्य लागते. पण आपण स्वामींच्या मार्गात आहोत. तर नक्कीच आपण मागच्या जन्मी काहीतरी चांगलेच पुण्य केले आहे. म्हणूनच गुरूंच्या रूपात आपल्याला स्वामी महाराज भेटलेले आहेत. तर या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला अशी एक सेवा करायची आहे, जी सेवा केल्याने आपल्या घरामधील सर्व काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये सगळे काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या घडणार आहेत. आणि मुख्य म्हणजे आपल्या अवतीभोवती स्वामी समर्थ म्हणजेच स्वामींचे नावाने एक कवच तयार होणार आहे, ज्यामुळे आपले रक्षण जे आहे रक्षक आहे जे होणार आहे. तर बऱ्याचदा असे होते बघा की आपल्या समोर खूप मोठे समस्या आहे. आपल्याला असे वाटते की यातून मार्ग मिळणारच नाही, पण ऐन वेळे त्या समस्येतून मार्ग दाखविले म्हणजे लगेच सापडतात. आणि आपल्याला जितकी मोठी समस्या वाटते ती तितकी मोठी आणि भीती देखील आपल्या मनामध्ये उतरत नाही. तर बघा, हे कशामुळे होते? तर आपल्या अवतीभोवती जी काही भगवंताचं कवच जी सेवा आहे जी आपण करत असतो, त्याचेच एक कवच तयार होते अवतीभोवती. आणि जी सेवा आहे ती आपल्याला या संकटातून बाहेर काढते. अशीच एक सेवा आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकते. ती सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा. आता तारक मंत्र हा तुम्ही ऐकला तर किंवा रोज तुम्ही म्हणत असाल तर त्याचे महत्त्व तुम्हाला ठाऊकच असेल. त्यामुळे तारक मंत्राचा अर्थ सांगायला झाला तर तो त्याच नावात दडलेला आहे. जितकं की तारून नेणारा मंत्र प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्यातून, प्रत्येक प्रश्नमार्गातून दाखवणारा असा हा एकमेव तारक मंत्र जर आपण दररोज वाचन किंवा संकल्पयुक्त आपण सेवा केली तर निश्चितच आपल्याला मार्ग सापडतो. गुरुपौर्णिमेनिमित्त जर आपण आपली जी सेवा आहे ती आपल्या घरामध्येच सुरू केली तर निश्चितच या सकारात्मक असा अनुभव जो आहे बदल आहे तो तुम्हाला तुमच्या घरात बघायला मिळणार आहे. फक्त बघा, सेवा जी आहे ती आपल्याला विश्वासाने करायची आहे. कारण कोणतीही सेवा आहे ती आपण जेव्हा विश्वासाने करतो तेव्हाच त्याचे अनुभव आपल्याला सकारात्मक मिळतातच. तर आता ही सेवा करायची आहे, कोणती करायची आहे, अशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे. हे सगळं काही आपण जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या काही लक्षात
येईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही सेवा आहे ती कळेल. मग जर तुम्ही आता ही जी सेवा आहे ती कोण करू शकते, तर बघा स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकते. लहान मुले किंवा विद्यार्थी हे सुद्धा ही सेवा करू शकतात. नियम फक्त आपल्याला एकच आहे, तो म्हणजे तुम्हाला दररोज सेवा करायची आहे. तर या दिवशी म्हणजे तुम्ही ज्या दिवसापासून सेवा चालू करणार आहात त्या दिवसापासून तुम्ही मांसाहार सोडून द्यायचा आहे. ही एक महत्त्वाची अट आहे. कारण स्वामींना जर तुम्ही मांसाहार करून जर सेवा केली तर तुमचे मन जे आहे ते चंचल होणार आहे आणि विचलित होऊन तुमची जी सेवा आहे ती सेवा तुमची स्वामीपर्यंत पोचणार नाही. म्हणूनच तुम्ही तामसिक आहार घेऊन जर सेवा केली तर तुमच्यामध्ये तामसिक वृत्ती जास्त वाढते. जर तुम्ही शाकाहारी जेवण घेतले तर तुमचे मनही शांत होते आणि शांतता मनाला शांतता लाभते. म्हणूनच तुम्ही शाकाहारी जेवण घेऊन तुम्ही ही सेवा करायची आहे. स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती जर असेल तर तुम्हाला अशी सेवा 100% सेवा करा. बऱ्याचदा असे होतं की आम्हाला स्वामींवरती विश्वास आहे, पण आमच्याकडे म्हणजेच आमच्या घरात स्वामींचे फोटो नाहीये किंवा मूर्तीही नाहीये. आम्ही सेवा करू शकतो का? तर बघा फोटो किंवा मूर्ती आपल्या समोर जर असेल सेवा करताना तर आपल्याला एक प्रकारचे समाधान लागते. पण आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल तर मनामध्ये स्वामीबद्दल विश्वास आहे तर मग आपल्याला कोठेही दिसतात स्वामी आपल्याला कशाही पद्धतीने दर्शन देत असतात. त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही स्वामींचा मूर्ती किंवा फोटो नाही ते तुम्हीही सेवा सुरू करू शकता. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही स्वामी महाराजांची फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता. तोपर्यंत ही सेवा सुरुवात करू शकता. आता ही सेवा आहे ती आपल्या कशासाठी करायचे आहे तर बघा या सेवेने अनेक जणांना कौटुंबिक, आर्थिक, मानसिक प्रश्न सुटतात आणि स्वामी सेवेचे काही सकारात्मक अनुभव ते बऱ्याच जणांना आलेले आहेत आणि तारक मंत्राचे तीर्थ बऱ्याच जणांना बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तारक मंत्राचा जो चमत्कारिक बदल आहे तो आपल्या घरात घडतो आणि तो जर अनुभवायचा असेल तर स्वतः ही सेवा करावी लागेल. आता ही जी सेवा आहे ती कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे आता बघूया. गुरुपौर्णिमेला तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता तुम्हाला व्हिडिओ जर तुमच्याकडे बघायला मिळाला असेल तर तुम्ही आजपासूनच ही 21 किंवा 11 दिवसाची ही सेवा तुम्ही करू शकता. किंवा गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळाला असेल तर जर ही तुम्हाला सेवा दररोजच करायची असेल तर संकल्पयुक्त करण्याची गरज नाही. कारण जर तुम्ही संकल्प जर केला तर कसं राहते, स्त्रियांना म्हणजे मानसिक अडचणी येतात किंवा काही वेळेस विटाळ वगैरे असतो किंवा काही वेळेस तुमच्या घरी सुतक वगैरे पडते तर अशा काळात आपल्याला ही सेवा करता येणार नाही. म्हणून तुम्ही ही दररोज करणार असेल तर संकल्प करण्याची गरज नाही. पण तुम्ही जर 11 किंवा 21 दिवसाची जर अशा पद्धतीने करणार असाल तर सेवा तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त करावी. कारण संकल्प केल्याने आपला जो संकल्प आहे तो बांधला जातो. म्हणून तुम्ही जर तुम्हाला 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची करायची असेल तर तुम्ही तसं संकल्प करू शकता. पण आपण जर हा तारक मंत्राचा संकल्पयुक्त करणार असेल तर तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं 51
102 वेळा, काही जण 108 वेळा ही करतात. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने, जमेल त्या वेळात तुम्ही हा त्याप्रमाणे आपल्याला करायचा आहे. तर हा करायचा आहे. तर बघा आपल्याला त्यासाठी काय लागणार आहे, तर एक माळ लागणार आहे आणि एक ग्लास पाणी भरलेला लागेल. तो जो ग्लास आहे तो तुमच्याकडे कुठलाही असला तरी चालेल, कोणत्याही धातूचा असला तरी चालेल, फक्त तुम्ही प्लास्टिकचा ग्लास वापरू नका. एवढं तुम्ही आवर्जून हे करा. तर बघा तुम्हाला तो ग्लास भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी समोर बसायचं आहे. स्वामी बसण्यासाठी तुम्हाला आसन टाकायचं आहे, कारण आसन घेतल्याशिवाय कुठल्याही सेवा करायच्या नसतात. कारण आसन जर तुम्ही घेतले नाही तर तुमची जी काही सेवा झालेली असते तर ती धरणी मातेला प्राप्त होते. म्हणून तुम्ही आसन घ्यायचं आहे. तर तुम्ही खुर्ची घेणार असेल तर खुर्चीवर सुद्धा तुम्ही आसन टाकले तरी चालेल किंवा आपल्या पायाखाली आसन ठेवले तरी चालेल. तर बघा आपण ही सुरुवात करायची आहे. तर बघा तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे स्वामींच्या फोटो पुढे किंवा मूर्ती पुढे तुमच्याकडे जे आहे त्याच्या पुढे आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यांच्या दिव्याच्या मार्फत आपल्याला जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोचते. म्हणून तुम्ही दिवा लावायचा आहे, एक अगरबत्ती लावायची आहे, अष्टगंध वगैरे तुम्ही स्वामींना हिना अत्तर असेल तर हिना अत्तर सुद्धा लावायचा आहे आणि फुले अर्पण करून त्या करायचे आहे. तर तुळशीपत्र असेल तर ते अर्पण करायचे आहे. अक्षदा वगैरे तुम्ही धूप दीप करायचा आहे आणि नंतर तुम्ही अभिषेक घालणार असाल तर अभिषेक, फळ वगैरे तुमच्या यथाइच्छा षोडोपचारी जी पूजा असते ती पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही ग्लास घ्यायचा आहे. तुम्ही ग्लासावर हात एक ठेवायचा आहे आणि आपण तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. बघा तुम्हाला जर तारक मंत्र जर येत नसेल तर तुम्ही गुगलवरून PDF किंवा तुम्ही असं व्हिडिओ लावून तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने घाई न करता तुम्ही अर्थपूर्ण समजून घेऊन या अशा पद्धतीने आपण हळूवारपणे तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही त्याचे तीर्थ तयार झाले. जे तीर्थ आपण हे अतिशय पॉवरफुल असे तीर्थ तयार होते. तर बघा काही सुगंधित म्हणजे अगरबत्ती जी असते ती काही जण केमिकल युक्त असते. म्हणून तुम्ही थोडीशीच जर विभूती टाकली तरी चालेल. तर ते पाणी तुम्ही घरामध्ये सर्वत्र शिंपडले तरी चालेल. तर पाण्यावरती तुम्ही एक हात ठेवायचा आहे. जी काही सेवा आहे ती म्हणजे आपण करतो ती तारक मंत्र किंवा कोणतेही मंत्र म्हटले तरी ते आपण जे पाणी आहे ते प्रभावित होते. म्हणून तुम्ही हा छोटासा उपाय करून बघायचा आहे. तर तुम्हाला ही तुम्ही जी सेवा करणार आहात तर त्यामुळे तुम्हाला अतिशय सूक्ष्म पद्धतीने म्हणजे तुम्हाला बदल दिसणार आहे. तर ते थोड्या दिवसातच आपल्याला अतिशय प्रभावी असे उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला जी नशिबात नाही गोष्ट ती सुद्धा मिळायला मार्ग मोकळे होतात. म्हणून तुम्ही ही जी सेवा आहे ती सेवा करून पाहायची आहे. तारक मंत्राची जी सेवा आहे ती खूपच प्रभावी आहे. निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी, बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जी काही सेवा झालेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आता इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.